आणि अनेक लोकांना घोगरेवाडी या ठिकाणी असलेल्या ग्रामीण लोक. ओके तू नमस्कार नमस्कार. काय झाली घटना? काय झालं हे जरा लगीन कार्यकर्ता वरती गेले होते लग्नासाठी आणि तिकडनं येताना आपला हिवरे पठार रस्ता हिवरे राळेगण तर त्याच्या एक कॉर्नरला पिकअप थोडी पलटी झाली. नशीब ते थोडी खाली गेली आपले जर थोडी खाली झाली असती तर जरा थोडं अवघड झालं असतं. पण आता सगळे जरा थोडे व्यवस्थित आहेत. पण तरी बऱ्याच जणांना मुक्का मार लागलेला आहे. काहींना टाके घालावं लागणार आहे आणि काहींना उलट्या होत्या डोक्याला मार लागल्यामुळे का? हा ए नाथा इकडे ए दीदी तुझ्या डोक्याला लागले का? हा डोक्याला लागलेल तिच्या उलट्या होत असेल तर लवकर जाऊ दे. हा ते लवकर. तर तोच विषय चालू आहे आता. एम्ब्युलन्स नाही आणली का? ॲम्ब्युलन्सचं ना एक मिनिट मी सरांना विचारतो. ओ सर तिला उलट्या सर डोक्याला. ॲम्ब्युलन्स आहे का? ॲम्ब्युलन्स ते बोला बरं. एक किती वेळ लागेल? हा 5 मिनिटं ना. नमस्ते. ठीक आहे चालेल. एक छोटीशी लहान मुलगी आहे तिला बी लागलेली आहे. तिला बऱ्यापैकी लागलेली आहे आणि बाकीच्यांना मुक्का म्हणजे बऱ्याच तिकडे पडद्याच्या आड आहे. पडद्याची पाचती वाटतं. हो आई पाचती तिला. यांच्या बी डोक्याला लागलेले आहे. यांना बी मुक्का मार आहे थोडस बाकी आणि यांना बी मुक्का मार आहे. झालं कसं काय? काय झालं बा काय कळालंच लग्नाला गेलते तुम्ही? लग्नाला गाडी पलटी झाली का अचानक? पलटी झाली अशी 15-16 माणसं होते आम्ही. 15-16. कुठली तुम्ही लोक? तांबेगावचे लग्नाला तांबेगावचे आम्ही. तांबे. नाही सगळ्यांची नाव सांग. जास्त कुणाला लागले? जास्त छोट्या बाळाला लागलं ड्रेसिंग करतात ते. छोट्या बाळाला बी लागले. नाही का डोक्यात डोळ्याच्या वरती लागले. छोट्या बाळाला बी लागले आणि ती मुलगी आहे ना तिला ना, तर वोमिट उलटे होती. करते. तिच्या डोक्याला बी जरा मार जास्त लागले दिसतो. तर आता एम्ब्युलन्स येते म्हणतात. हो मग हे सगळी लोक आणली कशी काय मग इकडं? मग ती आणली तर मग आपली गाडी होती आपली इनोवा. तिच्यात आणली आणि एक दुसरे मग बाकी मोटरसायकल आले. अच्छा बरं झालं. धन्यवाद अशोक गोंडे साहेब. लवकरात लवकर आणले तरी तुम्ही. आता फक्त हे कधी येते त्याची वाट बघू. हीच मुलगी उलट्या काढते ना? हो हिला जरा थोडस कुठं लागले दीदी तुझ्या डोक्याला? थांबाय जरा थोडं कर. ईद अशी सुजे जास्त मार. ईद अशी सुजे आणि तिला थोडं ओमेट सारखं वाटतं. मी थोडीशी आपल्याला बाबा असं वाटतं मेंदूला मार लागलाय असं थोडस वाटतं. घाबरू नको तू, शांत राहा. लवकर आणायला लागलं एम्ब्युलन्स पोरीला डॉक्टरांनी काय विचारा पाणी मागते म्हणून. नसेल तर मग आपण गाडीत घेऊन जाऊ शकतो ना. ठीक आहे मुलाला लागलं. हो याला नसेल येत गाडीत घेऊन जायचं का? कुठे न्यायचं बघा. हिचे पालक आहेत की इथं कोण? पण आहे मी काय म्हणतो बरं का याला बी टाके सांगितले. हा याचं वय लहान आहे. बोले आम्हाला काय भूल वगैरे देता येणार याला आणि त्यांना. ठीक आहे यांची ॲम्ब्युलन्स नसेल तर मग आपण आपल्या गाडीत घेऊन जाऊ शकतो. किती वेळ झाला तुम्ही इथं आहे? येऊन आता आम्हाला कमीत कमी 20 मिनिटं झाले असते. अजून ॲम्ब्युलन्स नाही. आणि इथं प्राथमिक आरोग्य केंद्राची ॲम्ब्युलन्स कुठे आहे? काय तेच कळलं नाही ना. आता आपण बोलतोय आणि ह्या मुलीला आहे ना नंतर थोडा त्रास व्हायला लागला असं नंतर. हो नंतर. आणि पहिले एकदा तिला उमेद तिकडे वरती पण त्यावेळेस आपण त्यावेळेस आपण तिथे नव्हतो. म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतरच झालं. देवांश ठीक आहे आता आपण बघू यांची येते का नाही. आपण आपली गाडी घेऊन जाऊ शकतो ना. बर. आता काय झालंय डॉक्टरना पण आपल्याला विचारता येत नाहीये. ते चालले त्यांचं काम चाललंय ना. ते पण इथली ambulance गेली कुठं मग? आले आम्हाला 5 मिनिटं आमच्या इकडेच गेले. पुढच्या लाईटी सगळे बंद. हा ना. आम्ही तिथंच त्याला म्हणलं आता काय आहेत का नाहीत. मग आम्ही तिकडे लाईटी लावल्यानंतर मग ते एक जण आला त्यांचा कोणतरी असेल माणूस. तो आला तो बोला नाही इकडे चालू म्हणून मग आम्ही इकडे आलो. याच्यात थोडा वेळ जातो ना. हा तिथं जर लाईट वगैरे आणि दवाखान्यामध्ये बाहेरच्या लाईटी लावल्या पाहिजे ना. आम्ही आमच्या हाताने लावल्यात त्या लाईटी. ठीक आहे पाहू आपण त्याला विचारू. येत नसेल तर मग आपण जाऊया ना. हा विचारा त्यांना बरं काय नक्की भानगड काय ॲम्ब्युलन्स काय येत नाहीये. हो सर येणार आहे का? नाही तर मग आम्ही प्रायव्हेट गाडी घेऊन जायला.
निघालाय का? आपली कुठे गेली सर ही जी ऍम्ब्युलन्स आहे ती? मग ते त्यात जाऊ दे ना. कसं होतं सर? आली का? ठीक आहे. आली मी कसं तिला आता थोडा त्रास व्हायला लागलेला आहे. चालतंय, ठीक आहे, चालतंय. नसेल तर मग आपण आपलं घेऊन जाऊ. चला 1 मिनिट. ड्रायव्हर कुठेतरी बाहेर गेला. तुम्हाला जरी मुका असेल ना अमोलूस मध्ये आली 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 ऍम्ब्युलन्स आली. बरं उंडे साहेब ये इकडे, ते माईक चालू आहे तिकडे, आवाज येईल त्यातला. जाऊ दे चला. ती गाडी कुणी लावली जरा बाजूला घेता का, म्हणजे ऍम्ब्युलन्स येईल तरी. काही येशील तू चालत चालत. त्याला सोबत थांबा. जायचे का दवाखान्यात अजून? त्यांना जर बाकीचं असेल ना, ज्यांना मुक्कामार आहे ते बी जावायचं, ते परत त्रास नको असेच होऊ नये. ऐका ना, तुम्ही आता आहे ना मंचरच्या याच्यात जा, नाही तर वायसीएमला जा, असं मला म्हणायचंय, किंवा खासगी दवाखान्यामध्ये जा. कारण किती उलट्या काढती. हो हो. हा, एक तर चांगल्या दवाखान्यात जावा, किंवा मग वाईस रिस्क घेऊ नका अजिबात. हा येतात. घाबरू नको. अरे कोण आहे ड्रायव्हर? आपलं हे ना बाळा. ऐक ना रोहित, काय करशील? होते ना कुठे? हा, तुम्हाला बी त्रास आहे? 1 मिनिट ऐका. हा, आरएफला घेऊन जातो, दाखवतो त्यांच्या रेफरनुसार पुढं जशी तू वायसीएम पर्यंत जाऊ शकतो ना? हा, जा आपण प्लीज. जाऊ दे दीदी, बस. कसं माहितीये का, आता तू इकडचा रिस्पॉन्स घेण्यापेक्षा आहे ना, तू एकतर मनसरला जा. नाही नाही तर direct- नाही, जावं लागतं. फर्स्ट एड नुसार हो ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. अजून कोण आहे का जास्त काय दुखतंय वगैरे काय? आहे ते ना. मुलगा होतं तुम्हाला त्याला पण मुक्कामार घ्या आहे ना. ना, हा मग तुम्ही जावा ना मग त्याच्यात.